सो एक्सायटेड? येस. इनफॅक्ट मी तर रात्री सगळं नेटवर वाचून आली आहे. गुड. ॲक्च्युली मी जेव्हा फर्स्ट टाइम कॉन्फरन्सला आलो होतो ना आत्ताबरोबर, तेव्हा तिने मला सगळी माहिती अगोदरच सांगितली होती. त्यामुळे सगळं काही कळायला मला खूप मदत झाली. आणि आजकाल कसं आहे, आपल्याला नेटवर कुठलाही विषय सहज वाचता येतो. सो रिसेंट ॲडव्हान्सेसवर मी थोडीफार तयारी करून आली आहे. शिवाय आत्यांनी सांगितल्याप्रमाणे नोट्सही काढणार आहे. एक्झॅक्टली हेच सांगणार होतो मी, कारण त्याचा मला पुढे खूप फायदा झालाय. अरे पुरे विक्रांत. इट्स इनफ. हॅलो मॅम. येस, वेलकम. तुम्ही बोलावलं? हो हो, तुमचा लास्ट लेख मी वाचला, फार सुंदर होता. अच्छा, थँक्यू. तुम्ही वाचतात? हो. विक्रांत, सेमिनारमध्ये जे डिस्कशन्स होणार आहेत ते टॉपिक्स डिटेलमध्ये डिस्कस होणार आहेत का फक्त इंट्रोड्यूस होणार आहेत? त्यांनी पेपर्स दिलेत ना आपल्याला, त्याच्यामध्ये एक लिस्ट आहे. हां, त्यामध्ये कुठले टॉपिक्स मेनली डिस्कस केले जाणार आहेत ते सगळे दिले. अरे हो की, ही कशी काय बघितली नाही आधी? होतं असं, तुझी पहिलीच आहे ना कॉन्फरन्स. अच्छा, भेटूया मग. चला, ओके मॅम, बाय. या. तुम्हाला एक सांगू, इथे आजूबाजूला सगळे डॉक्टर्स आहेत, एक्सपर्ट, सिनियर, तज्ज्ञ. मला ना जरा टेन्शन आलंय. काय झालं? नाही, काय नाही. कसलं टेन्शन? नाही म्हणजे आपण जे शिकत असतो ते वेगळं असतं, पण इथे मोठे मोठे डॉक्टर्स बघून मला या प्रोफेशनचा सिरियसनेस लक्षात आलाय. एकदम प्रेशर आल्यासारखं वाटतंय. म्हणजे मला हे सगळं जमणार आहे ना असं वाटायला लागलंय. आय अंडरस्टँड. होतं असं. इनफॅक्ट इट्स व्हेरी गुड. पण ही कॉन्फरन्स संपेपर्यंत तुझे विचार नक्की बदलतील. आय होप सो. विक्रांत, मी हे सगळं वेड्यासारखं बोलत नाहीये ना? हो. किती टेन्शन घेतेस? गंमत केली मी. विक्रांत, तुम्ही पण ना. काही अतिशय महत्त्वाचे मुद्दे जे कदाचित माझ्या डोक्यात आलेच नसते ते तिने मांडले. सो मानसीचेही आभार. कशाला उगाच त्या गीताताईंना बोलवलंयस? त्यांना घरात कामं नाहीत का? इतकं काय आजी? जाऊ दे, बघ येतील त्या. अगं मनू असती तर काही प्रश्नच नव्हता. मग तिने सोडलंच असतं तुला नेऊन घरी. ते गीताताईंची उगीच जाजा ये होईल ना आता. मग काय झालं आजी, त्यात काय एवढं? या बसा. बघ, म्हंटल होतं ना मी. काय झालं पायाला? मुरगळलाय ग काकी. कसं ग मोनिका? अजिबात काळजी घेत नाही. बघा ना. अरे वा, आलात का तुम्ही? आता तुम्हीच समजावा आमच्या मनाला. हो, बसा जरा तुम्ही. आणा ती पिशवी इकडे, मी चहा करते. हा, हळू. अहो, केव्हापासून समजवतोय आम्ही मोनाला की आता सांभाळून राहायचं, काळजी घ्यायची स्वतःची.
पण अगदी हट्टी आहे. सुभाष काळजी वाटते हो आम्हाला. पूर्वी सुद्धा ही आपल्या मैत्रिणींबरोबर पार्टी करायला जायची. नेहमी उशीर व्हायचा यायला. आम्ही आपले वाट बघत बसायचो उशिरापर्यंत जागत. आणि तिच्या मैत्रिणी म्हणायच्या, मोनिकाचे आजोबा चिल, काय तर म्हणे चिल. आजोबा मला काकींशी बोलू तरी द्या, आत्ताच आल्यात ना त्या. मोनिका अगं बोलू दे का त्यांना. अगं आजोबा सांगा तुम्ही. तुम्हाला सांगतो, हिच्या मैत्रिणी मला कधीच आवडायच्या नाही. ही त्यांच्याबरोबर पार्टीला गेली की परत येईपर्यंत जीवाला घोर लागायचा. काकी आपण 10 मिनिटात निघूया ना. चहा ठेवलाय ग. लवकर कर आजी, निघतोच आहे आम्ही. काय ग, अजून नाही मिळाली का रेंज? नाही ना, ऍक्च्युली आजीने सांगितलं होतं की कॉन्फरन्स झाली रे झाली की तिला फोन करून सांग कशी झाली ते. येस आहे, उत्सुकता असणारच त्यांना. जाऊ द्या नंतर बघते. चहा घेणारच? नंतर घेते मी. ठीक. मग कसा वाटला हा अनुभव? अमेझिंग आत्या, खूप माहिती मिळाली. डॉक्टरचं जग इतकं मोठं पसरलंय ह्याचा थोडासा अंदाज आला इथे आल्यावर. बरं, पण मी तुला नोट्स काढायला सांगितल्या होत्या त्या? हो त्या काढल्या ना. तुमच्या आधी जे डॉक्टर वेंकट स्वामी बोलले ना तेही खूप आवडलं मला. हो काय? खूप खोलात जाऊन विचार केला होता त्यांनी. म्हणजे नीट लक्ष देऊन ऐकत होतीस तू तर. व्हेरी गुड. त्यांना भेटलीस का? नाही ना, इच्छा होती पण म्हटलं आपण कसं पुढे जायचं. अगं असं आपण मागे नाही राहायचं, असं लाजून नाही चालत. आणि विक्रांतला सांगायचं ना, तो ओळखतो त्यांना. बरं, एनिवे आपण भेटूया त्यांना, म्हणजे मलाही बोलायचंच आहे त्यांच्याशी. विक्रांत आता सगळ्यांशी बोलण्यात रमला असेल. इथे आल्यानंतर आहे ना, तो मला जरा जास्तच रिलॅक्स वाटला. त्यावरून आठवलं ताईला सुद्धा फोन करायचा आहे, नाही तर तिला वाटेल आपण तिला विसरून गेलो. 1 मिनिट मानसी, इफ यू डोंट माइंड. पण एक सांगू का, इथे असताना तू तुझ्या ताईचा विषय विक्रांत समोर काढायचा नाहीस. म्हणजे तुला कदाचित आवडणार नाही. काय आहे ना, विक्रांत कधी नव्हे ते फ्रेश वाटतोय मला. लग्न झाल्यापासून मोनिकाची प्रेग्नन्सी, मग त्याची लपवाछपवी, या सगळ्यामुळे त्याला इतका स्ट्रेस येत होता. आणि इथे तेच विषय निघाले ना तर परत त्यालाच टेन्शन येईल. ही नीड्स अ ब्रेक. मुंबईमधल्या सगळ्याच गोष्टींपासून त्याला ब्रेक मिळावा अशी माझी इच्छा होती. आय अंडरस्टँड आत्या. मी तर म्हणेन तू इतर कुठल्याही विषयांवर त्याच्याशी गप्पा मार, पण मोनिका नको. हो. विक्रांतचा फोन येतोय. आपल्याला निघायला हवं. तो पुढे मी डॉक्टर भाटवडेकरांना भेटून येते. ओके, आय जॉईन यू. हां, आलेच. हळू. काकी, मला ना जरा भीती वाटते ग. काय झालं? अगं आजीनं काय सांगायचं आपण? नाही म्हणजे समजा त्यांनी मला विचारलं की तू का लंगडतेस, तर मी काय सांगू? आपल्या घरात कसल्या प्रकारची लपवाछपवी चालते? आजी, मला प्लीज सांगतेस का काय झालंय? मोनिका 4 महिन्याची प्रेग्नंट आहे.